नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता, जुलै अखेर महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता. राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. 60% दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जुलै 2026 अखेरपर्यंत जारी होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी महागाई भत्ता वाढीचा विषय सध्या चर्चेत आहे. यापूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाने केंद्र सरकारच्या धर्तीवर 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही अधिकाऱ्यांना 60% DA लागू, इतर कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम. राज्य शासनाने अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, निवृत्तीवेतनधारक तसेच न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे. मात्र राज्यातील इतर सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्याचा स्वतंत्र शासन निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाही. त्यामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. जुलै 2026 अखेर GR येण्याची शक्यता. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून 60% दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जुलै अखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासह थकबाकीचाही लाभ मिळू शकतो. त्यामुळे कर्मचारी संघटनांसह लाखो कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.